केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी 2 लाख मेट्रिक टन कांदा जो आहे तर तो किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत खरेदी करण्यात येत आहे. आणि हा खरेदी केलेला कांदा आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो थेट आता देशांतर्गत तो आणला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच्यामुळे कुठेतरी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. यावर आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. मला हे सांगा की आता जो शासनाकडून जो कांदा खरेदी सुरू आहे, हा येणाऱ्या दिवसांमध्ये तो थेट आता बाजारात विक्री केली जाणार आहे. याच्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता जो नाफेड मार्फत जो शासनाने कांदा खरेदी केलाय, त्यांचं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट आहे. पण त्यांनी हा कांदा खरेदी जर केला आणि तोच कांदा ज्या वेळेस आपल्याला टंचाई जाणवणार आहे, त्यावेळेस जर तोच कांदा पुन्हा जर देशांतर्गत जर बाजारामध्ये विक्रीस आणला, तर पुन्हा कांद्याचे भाव प्रचंड कोसळणार आहे आणि त्याचा फटका हा शेतकऱ्याला, उत्पादकाला बसणार आहे. हा पर्याय जर त्यांनी केला, आपलेच कांदे आज घेऊन जर ते 2 महिन्यांना मार्केटमध्ये आणणार असेल, बाजारपेठेत आणणार असेल, तर आम्ही त्या नाफेडचे जे जिल्ह्यामध्ये जेवढे गोदाम असतील, ते गोदाम फोडल्याशिवाय राहणार नाही. हा तुमच्या मार्फत आम्ही शासनाला इशारा देतोय. मला हे सांगा, आता सध्या जर बघितलं तर बाजारामध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या जो काही कांद्याला दर भेटतोय, यापेक्षाही आज जास्त दर आहे. काय सांगाल? निश्चितच, निश्चितच एनसीसीएफ नाफेडने जे 3 वेळेस दर जाहीर केले, त्याच्यापेक्षा बाजार समित्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात निश्चितच 200-300-400 रुपयाचा हा फरक आहे. आणि आता त्यांची खरेदी जवळ-जवळ 2 लाख मेट्रिक टन होत आली आहे. आणि भविष्य काळामध्ये जर नाफेड एनसीसीएफनी सरकारने जर राज्यामध्ये बाजार समिती राज्यात जर भाव वाढले कांद्याचे आणि देशांतर्गत कांदा जर विक्री केला, तर नाशिक जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळेस गप्प बसणार नाही. त्यांचे जिथं गोडाऊन असतील तिथला कांदा आम्ही हा निश्चित नष्ट करू आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहू. एकंदरीत पाहता नाफेड एनसीस मार्फत जी खरेदी सुरू आहे, तर हा खरेदी केलेला कांदा हा देशाबाहेर विकावा, देशात विकू नये आणि 3,000 रुपये हमीभावाने खरेदी करावी, अशी या ठिकाणी शेतकरी संघटनेची मागणी आहे. जर असं जर झालं नाही, तर ज्या ठिकाणी हा खरेदी केलेला कांदा आहे, त्या गोदामावर धाड मारून तो कांदा आम्ही नष्ट करू, असा गंभीर इशारा जो आहे तर तो शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता प्रशासनाने वेळीच या इशाऱ्याची दखल घ्यावी आणि योग्य उपाययोजना करावी. उमेश पारीख, यूनियन मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.